पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. पेत्राच्या पहिले पत्रामध्ये 4 अध्यायातील पहिले वचन. म्हणून ख्रिस्ताने देवाने दुःख सोसिले तसेच तुम्ही ते मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये दुःख भोगले तेव्हा ख्रिस्ताचे जे मनोभाव होते ते मनोभाव आता तुम्ही तुमच्या हृदयामध्ये बाळगा. पुढे, कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे, ज्याने देहामध्ये दुःख सोसलेला आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे. तो पापापासून निवृत्त झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एक दिवशी रिट्रीटला आलेले एक माणूस सिस्टरांमध्ये कोण सिस्टरनी मला बोलले, फादर अगोदर रिट्रीटला आलेले एक माणूस परत रिट्रीटला आलेला आहे बघा. तो माणूस पहिले जे होते त्यापेक्षा निम्मा आता झालेला आहे. प्लीज हालेलुया. धन्यवाद येशू. जेव्हा मला वैयक्तिक भेटायला आले मी त्या बंधूला विचारलं, भाऊ काही झालं, तुमचं वजन एवढं का कमी झालं? प्रेज द लॉर्ड. त्याने मला सांगितलं, फादर तुम्हाला गुड न्यूज देण्यासाठी मी एवढे लांबून आलो. हालेलुया. त्यांनी सांगितलं, फादर माझं वजन 25 किलो कमी आलेलं आहे. वजन कमी आला त्याबद्दल मला वाईट वाटत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लग्न झालेल्या एका बाई बरोबर या माणसांचे चुकीचं नातं होते. अनेक लोकांनी त्याला पकडून मारलेलं आहे. अनेक लोकांनी त्याला सांगेने अनेक गोष्टी विचारलेल्या आहे. खोटे बोलत खोटेपणाचं जीवन हा माणूस जगत होते. हालेलुया. धन्यवाद येशू. एक दिवशी पवित्र आत्म्याने त्याला बोलले, शरीराच्या इच्छा पूर्ण करणारे लोक नरकाचा अग्नीचा लाभ स्वीकार करणार. या जगामध्ये तुझ्या शरीराची इच्छा जेवढं तू पूर्ण करत बसलेला आहे त्याचा तेवढं तुला भोगावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, या माणसाने शरीरावर जय मिळवण्याचे निर्णय घेतले आणि त्यांनी उपवास प्रार्थना चालू केली. आठवडाभर उपवास करताना या बाईच्या अधूनमधून फोन येत होते. त्यांनी त्या स्त्रीला नाही बोलले. हालेलुया. तिने शिवीगाळ केली, ब्लॅकमेल करायला बघितलं. तरी उपवास करणाऱ्या या माणसांच्या हृदयामध्ये आत्मिक शक्ती वाढायला चालू झाली. त्या माणसाने त्या बाईला सांगितलं, तू काहीही बोल, मी आता उरलेले माझं आयुष्य माझ्या येशूवर प्रेम करायला ठरवलेलं आहे. हालेलुया. 41 दिवस या माणसाने फक्त काळा चहा मात्र पिला, नाश्ता केला नाही, दुपारी जेवलं नाही, रात्री जेवलं नाही, पूर्ण उपवास केला. वजन वगैरे कमी आला. हालेलुया. आत्म्याने भरले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पहिलेच मी तुम्हाला सांगतो, असा प्रकारचा उपवास करायला तुमच्यामध्ये कोणालाही परवानगी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपवास हट्टीपणाचा भाग नाही.
कॅथोलिक चर्चमध्ये कोणाला उपवास वर करायचा असेल तर अधिकारी लोकांच्याकडून मार्गदर्शन घेऊन मात्र उपवास करायचा आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. मार्गदर्शनाखाली तुम्ही जे काही पुण्य करता कृत्य करताय त्यांना डबल आशीर्वाद भेटत आहे. हालेलुया. पेत्राच्या पहिले पत्र 4 अध्यायातील पहिले वचन सांगत आहे, तुझ्या जीवनामध्ये दुःख सहन आहे का? तू त्रासातून जात आहे का? हालेलुया. तू ज्या त्रासातून जात आहे त्या त्रासामध्ये ख्रिस्ताचा मनोभाव धारण करा. हालेलुया. धन्यवाद येशू. दुःख सहनाचा मार्ग येशूकडून येणारा मार्ग आहे. हालेलुया. तुझ्या दुःख सहनामध्ये तू येशूकडे बघायला चालू कर. देवाचे वचन सांगत आहे दुःख सहनाला एक फायदा आहे. दुःख सहनाचा फायदा म्हणजे शैतान तुला सोडून निघून जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाप शरीरामधून निघून जाणार. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमच्या आयुष्यात तुमच्याच घरातील कोणतरी एक व्यक्ती तुमचा तिरस्कार करत आहे का? त्या व्यक्तीचा तोंड बघणार नाही असं नाही बोलायचं. त्या व्यक्तीला क्षमा करत, त्या व्यक्तीला आशीर्वाद देत तुम्ही निरंतर प्रार्थना करत तुमच्या जीवन आशीर्वादमय बनवा. हालेलुया. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास देणारा एक व्यक्ती असेल तर तुम्ही निरंतर ही छोटीशी प्रार्थना करायला पाहिजे. हालेलुया. उदाहरणासाठी स्वीटा सिस्टर जर मला त्रास देत आहे म्हणून मला जर वाटलं तर मी अशी प्रार्थना करायला पाहिजे, स्वीटा सिस्टर मी तुमच्यावर प्रेम करतो. स्वीटा सिस्टर मी तुला क्षमा करतो. स्वीटा सिस्टर मी तुला आशीर्वाद देतो. प्रेम करतो, क्षमा करतो, आशीर्वाद देतो. प्रेम करतो, क्षमा करतो, आशीर्वाद देतो. प्रेम करतो, आशीर्वाद देतो. प्रेम करतो, क्षमा करतो, आशीर्वाद देतो. हालेलुया. ही प्रार्थना मनापासून बोलायला तुम्ही तयार झालं तर शत्रू म्हणून बोलणारा व्यक्ती तुमचा मित्र, तुमचा मैत्रीण बनायला चालू होतात. हालेलुया. जगामध्ये देवाने सृष्टी केलेले सगळे लोक एक आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या हातामध्ये देवाने त्या व्यक्तीला दिलेला आहे. त्या व्यक्तीचा मन परिवर्तन होईपर्यंत, त्या व्यक्तीचा पालक होईपर्यंत तुझा दुःख सहन त्या व्यक्तीच्या परिवर्तनासाठी तू समर्पण कर. हालेलुया. हालेलुया. काही लोक अनेक प्रकारे आपल्याला अपमानाचा कारण बनतात. काही लोकांकडून आपल्याला त्रासाशिवाय काहीच नाही. हालेलुया. त्या व्यक्ती एक आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही हात जोडून देवाजवळ प्रार्थना करायला चालू केलं तर पवित्र आत्मा तुम्हाला सांगणार. हालेलुया. माझ्या जीवनाचा अनुभव असे आहे, माझ्या आयुष्यामध्ये देवाने जितके आत्मीयांना, जितके लोकांना माझ्या आयुष्यामध्ये जोडून दिलेलं आहे, मी पाहिलेलं आहे, त्या सर्व लोकांना परमेश्वराने माझ्या आयुष्यामध्ये एक आशीर्वाद म्हणून बदलून दिलेला आहे. एक धर्मबहीण होत्या. रात्री 2:30ला, 3ला, 3:30ला, 4ला, 5ला वगैरे मला फोन करतात. थोडीशी झोप लागली तर तेव्हा फोन आला. सिस्टर एक नर्स बाई आहे. सिस्टर ज्या हॉस्पिटलमध्ये काम करताय
सिस्टर नाईट ड्युटी करताय. एखाद्या पेशंट समोर दिसलं तर सिस्टर लगेच त्या पेशंटला सांगणार, मी प्रार्थना करणार एक फादर आहे, मी तुम्हाला फोन जोडून देऊ, आशीर्वाद घेणार. हालेलुया. हे काही मारणारा पेशंट नाहीये. हालेलुया. सकाळी फोन केला तरी चालणार असा पेशंट आहे. हालेलुया. तरी ही सिस्टरना माहिती आहे मी तुम्हाला प्रार्थना करतो. हालेलुया. कधी पण फोन फादर एक पेशंट आहे, एक आशीर्वाद द्या. हालेलुया. रात्री 2:30ला 3ला 3:30ला 4ला सुरुवातीला भरपूर दिवस मी आशीर्वाद दिले. नंतर मला वाटायला लागलं या सिस्टरना एकदा तरी मी बोलायला पाहिजे का, मी पण माणूस आहे म्हणून. एकदा तरी या सिस्टरना सांगायला पाहिजे का, सिस्टर ते डे ड्युटी करणारे सिस्टरना पण सांगायला पाहिजे तर आशीर्वाद घ्या म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी प्रियानो, या सिस्टरांच्याकडून मला होता एक त्रास. मी येशूला सांगितले, येशू मी अनेक आत्म्यांना स्वर्गाच्या राज्य मिळण्यासाठी ते दुःख मी सहन करीन. मी तिला बोलणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, एक दिवशी या सिस्टरने मला पहाटे 4ला फोन लावला. प्रेज द लॉर्ड. मी 3:30ला त्या दिवशी झोपायला गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने मला लगेच आठवण करून दिली. ही जी सिस्टर आहे, ही सिस्टर मेघालयामध्ये काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने मला आठवण करून दिली, माझा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करायचा वेळ आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझा ड्रायव्हिंग लायसन्स तिकडचा आहे. हालेलुया. मी सिस्टरना सांगितलं, सिस्टर एक काम करणार का, माझं एक ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचे होते, थोडं मदत करणार का. सिस्टरने सांगितलं, बिनधास्त फादर, तुम्ही चिंताच करू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या सिस्टरांच्या सोबत मी लोकांसाठी प्रार्थना केली 2 मिनिट 3 मिनिट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या काळामध्ये माझा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी मला जर मेघालयाला जायच्या पाळी आली तर एखाद्या वेळी 2-3 माझा आठवडा फुकट जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी 2 मिनिट 3 मिनिट ते सिस्टर फोन केला नाही तर दुसरा कोणतरी फोन करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी त्या गोष्टी देवाला समर्पण करते जेव्हा प्रार्थना करत होते. हालेलुया. सिस्टरांच्या प्रार्थनेसाठी असे रिक्वेस्ट मला त्रासापेक्षा एक आनंदाचा कारण बनले. प्रत्येक दुःख सहन जे आपल्या आयुष्यामध्ये येत आहे, येशू ख्रिस्ताचा मनोभाव धारण करण्याचा एक बाजार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कळालं का मी काय बोललो? हालेलुया. येशू ख्रिस्ताचा मनोभाव काय आहे? प्रेज द लॉर्ड. पवित्र ग्रंथ जेव्हा आपण वाचतो आपल्याला कळणार, प्रभू येशू वारंवार सांगत आहे, मला जेरुसलेमकडे जायचं आहे, मला जेरुसलेमकडे जायचं आहे, मला जेरुसलेमकडे जायचं आहे. मला जेरुसलेमकडे जायचं म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? कोणीही संदेष्टा जेरुसलेमच्या बाहेर कधी नेलेले नाही. हालेलुया. सर्व संदेष्टांचा कूट जेरुसलेम मध्येच झालेला आहे. हालेलुया. त्या प्रार्थनेत जाताना त्या प्रार्थनेच्या संबंधातील लोकांच्या हातातूनच प्रत्येक संदेश मिळालेला आहे. हालेलुया. आणि येशू वारंवार सांगत आहे, मला जेरुसलेमकडे जायचं आहे. जेरुसलेम म्हणजे दुःख सहनाचा ठिकाण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू दुःख सहन करताना त्याचा साक्षीदार म्हणून तिकडे कोण कोण होते?
माता मरिया होती, संत योहान, संत योहान होता, मरिया मागदलीन, क्लोपाची मरिया होती तिकडे, मरिया मगदलीन होती, आणखी एक मरिया होती. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, येशूच्या दुःख सहन जवळून पाहिलेल्या व्यक्ती आहे संत योहान. प्रेज द लॉर्ड. क्रूसचा खाली उभा राहायला देवाने त्याला संधी दिली. प्रेज द लॉर्ड. बाकी 11 पैकी एक यहुदी इस्करियोत शैतानाच्या मार्गातून गेला. हालेलुया. बाकी 10 शिष्य लोक रक्तसाक्षी म्हणून मरण पावले. प्रेज द लॉर्ड. संत योहानला रक्तसाक्षीपणापेक्षा मोठा दुःख सहनातून जायच्या पाडी आली. संध्याकाळी मी तुम्हाला कोळसाबद्दल बोलतो. इतिहासकार बोलतात की संत योहानचा शरीर कोळसा सारखा झाला, कारण उकळलेल्या तेलामध्ये शत्रू लोकांनी योहानला टाकून घेतले. तरी देवानी त्या उकळलेल्या तेलामध्ये पण योहानला जिवंत ठेवले. योहान कोळसा सारखा झाला होता, अंगामध्ये ताकद नाही. येशूच्या मरणानंतर येशूने बोललेले वचन पाळत शिष्य लोक जीवन जगले. मी जे केले माझ्या आठवणीसाठी तुम्ही करा. सुरुवातीला योहान मिसा बलिदानाचे प्रार्थनावर करत होते. नंतर मिसा बलिदान करायला शक्ती नाही. दुसरा कोणतरी फादर त्या काळामध्ये प्रार्थना चालवणार, योहानला प्रवचन द्यायला उभा करणार. योहान या कोळसासारखा झालेल्या शरीराने लोकांच्या समोर उभं राहून एवढं बोलायचा, मुलानो देव प्रीती आहे, मुलानो देव प्रीती आहे. एवढे बोलणार की ते उभं राहून रडणार. योहान रडत आहे तेव्हा जमलेले सर्व ख्रिस्ती मंडळी पवित्र आत्म्याने भरायच्या. पुढे काही बोलता येत नाही, कारण योहाननी येशूच्या मरण जवळून पाहिले. हालेलुया, हालेलुया. येशूच्या मरण जवळून पाहिलेल्या योहानला साक्षीदार म्हणून जीवन जगायला देवाने कृपा दिली. हालेलुया. या रात्री आपण एक गोष्ट जाणूया. माझ्या आयुष्यात आलेले कोणीही एक व्यक्ती दुश्मन नाही. माझ्या शुद्धीकरणासाठी देवाने एका भावाला कुठेतरी उभा केलेला आहे. माझ्या शुद्धीकरणासाठी देवाने कुठेतरी एका बहिणीला उभं केली आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करत मी माझा आत्मा शुद्ध करून मी स्वर्गामध्ये पोचायला पाहिजे, हे माझ्या देवाच्या माझ्या समतातील योजना आहे. हालेलुया, हालेलुया. आता आपण आशीर्वादासाठी गुडघे टेकूया, हात जोडून आशीर्वाद स्वीकार करूया.
प्रभू तुम्हा बरोबर असो. तरी डोक्याच्या पाठीमागच्या भागातील त्रास येशू पूर्णपणे बरे करून देत आहे. जबाबदारी न घेणाऱ्या कुणाला तरी जबाबदारी घ्यायला येशू कृपा पुरवत आहे. अंगाला ताप आल्यासारखा वाटत आहे असे कुणाला तरी त्या तापाच्या बंधनातून येशू आता सोडवत आहे. माझ्या अंगामध्ये बिलकुल ताकद नाही, मी आता पडणार, मी खाली पडणार असे कोणाला तरी वाटत आहे. त्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे. खूप खूप रडत रडत दिवस काढणाऱ्या कोणतरी एका व्यक्तीला येशू सांत्वन देत आहे. येशू सांगत आहे तुम्ही मागा, माझ्या नावाने मागितलं तर तुम्हाला ते मिळणार. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.